नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. मी सध्या आहे आमचं सुंदर असं गाव, निसर्गरम्य परिसरात बसलेलं चकदेव गाव. त्याच्या पायथ्याशी असलेल्या वरवण गावामध्ये आम्ही राहतो. हे आमच्या घराच्या बाहेरून टिपलेले अतिशय सुंदर दृश्य पाहू शकता तुम्ही. अतिशय निसर्गाचं खरं सौंदर्य काय ते हे कोकणामधल्या गावामध्ये तुम्हाला समजेलच नक्की. पाहू शकता आपण, हे आमचं सुंदर असं निसर्गरम्य गाव. हे डोंगर पाहू शकता, सह्याद्री पर्वतरांगा, सर्व काही आमच्या इकडे तुम्हाला पाहायला भेटेल. आपण पाहू शकता सकाळी 7 वाजता मी हे शूटिंग करत आहे. आपण पाहू शकता किती दाट घनदाट धुकं, सुगंधगार वारा, थंडी. अतिशय शिमला मनालीला जाण्याची पण गरज नाही, एवढीच मोठी थंडी इकडे आहे. हे शेती केली जाते इथे सध्या. आता शेतीचा सीझन झाल्यामुळे आपण रिकामी हे सर्व पाहू शकता. चोंडी समोर एक घर पाहू शकता. बघा, हे बघा अतिशय सुंदर असं झाड. बघा किती हिरवं. त्या झाडाला हलवलं ना तर पाय तेवढं पाणी पडेल. पाहू शकता आपण. ह्या आमच्या आजी. बघा हो, हे आमचं सुंदर असं घर, निसर्गरम्य परिसरात डोंगरांच्या आड बसलेलं सुंदर आमचं घर. हे पाहू शकता, हे आंब्याचं झाड. मी लहान होतो तेव्हापासून आंब्याच्या झाडावर आंबे खायचो. अतिशय सुंदर आणि टेस्टी आंबे असतात खूप. हे बघा, हे समोर जो डोंगर बघता ना तुम्ही, तो पर्वत आहे. पर्वत चकदेव या साईडला पर्वत समोर, याच्यावर मल्लिकार्जुन देवाचं मोठं शिवालय आहे. काहीतरी आपण सर्व नक्की त्याला भेट द्यावी. आपण समोर पाहू शकता, मी जवळून प्रयत्न करतो जेवढ्या दाखवायचा. बघा किती घनदाट धुकं आलेला आहे, किती थंड, किती गार वारा. खरंच निसर्गाचं सौंदर्य काय असतं हे एकदा कोकणात किंवा आमच्या इकडे गावाला येऊन नक्कीच पाहू शकता तुम्ही. आपण पाहू शकता, हे देखील हे बघा आमच्या आजी आजोबांनी तिथे वांग्याची बाग केलेली आहे. की अतिशय सुंदररीत्या त्याची काळजी घेतात ते. कुंपण देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्या सर्व गोष्टींचं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे घराच्या बाजूचा. हे पाहू शकता, हे फणसाचं झाड आहे जे तुम्हाला दिसतंय. त्या एक साईडून भले पडलेलं आहे ते वर्षानुवर्ष. आमच्या आजी तुम्हाला काही शब्द सांगणार आहेत. आजी, हे काय आहे? हे चकदेवचं देऊळ आहे. हे चौकेश्वर देव. ओके ओके. अजून इकडे या, आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे अजून. तुळशीबद्दल काय? फुलंही तुम्ही लावता. हे मला एक सांगा, हे तुम्ही एवढं वांग्याचं बिंग्याचं तुम्ही लावलंय, त्याची काळजी घ्यायला तुम्ही काय करता? दिवसभर तुम्हाला घरात थांबावं लागतं. गुरवासर कशी त्रास देतात? होय, नसलं तर काय होतं मग? गुरवासर खूप त्रास देतात एवढे मेहनतीने लावताना. मग आता तुम्ही काय करणार? आता होती नव्हती तेवढी मी तोडून घेतली. मग आता तुम्ही कधी खाणार? परत येणार कधी आणि खाणार कधी? वाजणार परत नितीन आला की त्याला देणार. हे हे कोण आपण पाहू शकता? हे कोण आहेत? मावळी, तुमची ओळख सांगा. तुम्ही कोण? जंगम. कुठल्या वाडीचं? काय म्हणता? होय, इकडे इकडे तुम्ही. या तुमची वाट बघतोय. पाहू शकता सुंदर असं दृश्य. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.